देश जब से आज़ाद हुआ, आज़ादी के 75 साल बीत गए, लेकिन मुसलमानों की हालात बद से बदतर हो चुकी है। आप जिस सच्चर कमेटी की रिपोर्ट देखेंगे तो आपको पता चलेगा कि मुसलमानों की हालात दलित समाज से भी बदतर हो चुकी है। अरे जो देश निर्माता है, जिन्होंने देश का संविधान लिखा, ये उसके साथ न्याय नहीं कर सकते तो मुसलमानों के साथ क्या न्याय करेंगे? आम्हाला तुमच्या आहे ना तुमची मदत नको। आता माझ्या भावाने सांगितले की किट वाटलेत, धान्य वाटप केले, ते नको। आमच्या कामाला हाताला काम द्या, आम्ही काम मागतो। आमच्यासाठी तुम्ही काय केलं? विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरात मुस्लिम बांधवांची निर्णायक अशी महत्त्वाची भूमिका ठरते। या सोलापूर शहर मध्यमधून गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणाहून नुकत्याच खासदार झालेल्या प्रणित शिंदे या आमदार होत्या, परंतु या शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, मतदारसंख्या आहे। या मुस्लिम बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या आहेत का? मैं समझता हूँ ये 15 साल का मसला नहीं है, बल्कि देश जब से आज़ाद हुआ, आज़ादी के 75 साल बीत गए, लेकिन मुसलमानों की हालात बद से बदतर हो चुकी है। आप जिस सच्चर कमेटी की रिपोर्ट देखेंगे तो आपको पता चलेगा कि मुसलमानों की हालात दलित समाज से भी बदतर हो चुकी है। और मैं विशेष रूप से पूरे महाराष्ट्र की सियासी रणनीति ये बताना चाहता हूँ कि मुसलमानों की जो नुमाइंदगी होना चाहिए, मुसलमानों का जो प्रतिनिधित्व होना चाहिए महाराष्ट्र की असेंबली के अंदर, वो बिल्कुल नहीं के बराबर है। IPS अब्दुल रहमान साहब ने बहुत ही बेहतरीन किताब इस पर लिखी है और डेटा उन्होंने पेश किया है। मैं आपसे कहना चाहता हूं कि पिछले 75 साल से कांग्रेस के पीछे मुसलमान बड़ी ताकत से रहा, और अफसोस के साथ मैं ये शोलापुर के मुसलमानों से कहना चाहता हूं कि हमारे मुसलमान पता नहीं किस कम ज़र्फ़ी का शिकार हो चुके हैं कि बड़ी नदामत होती है, बड़ी ही शर्मिंदगी होती है कि बार बार पक्ष के पास जाते हैं, कौम का नाम लेकर, मुसलमानों का नाम लेकर टिकट मांगने के लिए जाते हैं, लेकिन बेचारों को शर्मिंदगी का सामना करना पड़ता है। मैं आपसे कहना चाहता हूँ कि ये वो कांग्रेस है जो सका पाटिल बॉम्बे प्रांत के अध्यक्ष थे और पंडित जवाहरलाल नेहरू का कार्यकाल था, और जिस वक्त कानून मंत्री बाबा साहब अम्बेडकर थे, बाबा साहब अम्बेडकर ने हिंदू कोड बिल और दूसरी चीज़ों पर रिज़ाइन दिया, और उसी के साथ पहला लोकसभा का चुनाव हुआ, और बाबा साहब जी अम्बेडकर के ख़िलाफ़ पंडित जवाहरलाल नेहरू, इसी कांग्रेस ने बाबा साहब जी अम्बेडकर के सामने एक कैंडिडेट देकर बाबा साहब जी अम्बेडकर को गिराया। अरे जो देश निर्माता है, जिन्होंने देश का संविधान लिखा, ये उसके साथ न्याय नहीं कर सकते तो मुसलमानों के साथ क्या न्याय करेंगे? ये कांग्रेस है, इसे हमें कोई भरोसा नहीं है। ये कांग्रेस की दूसरी माँ है, ये इसकी जननी है ये, इसलिए कांग्रेस का हमारा शुरू से विरोध रहा है। कांग्रेस मुसलमानों का कभी भला नहीं कर सकती। अगर इस देश में मुसलमानों का उद्धार और भला करना है तो बाबा साहब जी अम्बेडकर ने जो संविधान दिया है, उस संविधान में हमें सीखना होगा, संगठित होना होगा। और विशेष रूप से बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब आज संविधान का बहुत ही अच्छे तरीके से सभी धर्म और सभी समुदाय, चाहे मुसलमान हो, दलित हो, वंचित हो, शोषित हो, इनका मसला लोकसभा के अंदर सभा पटल पर ताकत के साथ रख रहे हैं। यकीनन वो एक अच्छे नेता के रूप में इस देश को दिशा दे रहे हैं। परंतु जे का MIM पक्ष आहे त्याच्यावर भाजपची बी टीम म्हणून सातत्यानं आरोप देखील होते, कसं पाहता है? भाजपा की बी टीम की बात क्या है? अरे जो लोग, मैं आपसे कहना चाहता हूँ कि ऐसे कई उदाहरण मैं आपको दे सकता हूँ इस देश के अंदर। अभी हरियाणा का जो चुनाव हुआ, क्या MIM वहाँ पर थी? किस लिए वहाँ पर कांग्रेस हारी? कांग्रेस हारने की वजह क्या है? अरे जब भी कांग्रेस हारती है तो कहती है MIM ने हराया, और जिस वक्त सत्ता के अंदर तेलंगाना के अंदर हम कांग्रेस के साथ थे, एक कार्यकाल में हम मित्र पक्ष थे, लेकिन मित्र और वैरी का मुझे समझता ही नहीं, समझ में नहीं आता है। अरे जो शिवसेना पूरी ज़िंदगी कांग्रेस के ख़िलाफ़ आंदोलन, मोर्चाबंदी करती रही, पूरी ज़िंदगी कांग्रेस के खिलाफ़ लड़ती रही, जो धर्मांध शिवसेना है, उस शिवसेना के साथ सत्ता में बैठने वाली ये कांग्रेस आज हमें बी टीम कहती है। अफसोस होता है हमें, ये सबसे बड़ी अफसोस की बात है। आताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या राज्यातून एकही मुस्लिम खासदार गेलेला नाही। महाविकास आघाडी हे मुस्लिमांच्या बाबतीत सातत्याने आवाज उठवत होती, परंतु एकही उमेदवार दिला नाही। मैं आपसे कहना चाहता हूं, आपको एक तारीख बताऊंगा मैं। महाराष्ट्र के अंदर 4 कॉन्स्टिट्यूंसी ऐसी है
धुले हो चाहे औरंगाबाद हो, ऐसे मिलाकर 4 लोकसभा की सीट है जहाँ पर IPS अब्दुल रहमान साहब ने सरकारी डेटा पेश किया है जहाँ से मुसलमान 4 खासदार चुन कर आ सकते हैं। काजी साहब जो थे 1984 में औरंगाबाद से जीत कर आते थे, बैरिस्टर अंतोले साहब रत्नागिरी से जीत कर आते थे, और यही वो उत्तर मुंबई है जहाँ से मुसलमानों की नुमाइंदगी 1970 के दशक तक वहाँ पर मुस्लिम खासदार चुन कर आता था। आपने क्या किया? हमारे जो अल्पसंख्यक मिनिस्टर थे माजी आरिफ नसीम खान साहब, उन्होंने टिकट मांगा उत्तर मुंबई से, उन्हें टिकट नहीं दिया जाता है। जो वर्षा गायकवाड़ जो मंत्री है, आमदार है, ऐसे लोगों को फिर हमारे पर बिठाया जाता है और मुस्लिम समाज के साथ अन्याय किया जाता है। मैं यही तो कहना चाहता हूँ। अभी आपने देखा MLC के अंदर 2 मुसलमान कैंडिडेट थे, अभी इस बार वो दोनों कैंडिडेट को भी निकाला गया। अब तो मुसलमानों की विधान परिषद के अंदर भी नुमाइंदगी नहीं है। यही तो कहना है कि कांग्रेस सिर्फ और सिर्फ मुसलमानों का वोट चाहती है और वो समझती है मुसलमान एक प्रसाद है, इसको जितना लोचना है लोच लो, सिर्फ हमें इनका वोट चाहिए, इन्हें हमें नेता नहीं बनाना है, इन्हें हमें आमदार नहीं बनाना है, इन्हें हमें खासदार नहीं बनाना है। काय सांगाल शहरमध्येच्या समस्याबद्दल? मैं सेक्युलरिझम काँग्रेस पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. मला माहीत नाही ना काँग्रेस पक्षाकडून जे एलर्जी आहे ते त्यांच्यापुरता ठीक आहे, मला पण मान्य असतील काय मर्यादेपुरतात. परंतु आजपर्यंत जे काँग्रेस पक्षांनी मुसलमान समाजाला तिकीट दिले गेलेलं नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर कम्फर्टेबल असला उमेदवार कुणी समोर आलेला नव्हता किंवा पक्षाकडून सक्षम उमेदवार तिथं होता फाईट करणारा, त्यामुळं कदाचित दिले गेले नसेल, हा माझा एक विचार आहे. आजच्या क्षणात जे लोक इच्छुक झालेले आहे, 11 लोकांची टीम आहे, ते कॉमचं नाव पुढं घेऊन गेलेले आहे. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जास्त नाही, जास्तीत जास्त कॉमचं नाव घेऊन पुढे गेलेलं आहे. कॉम म्हणजे ते 11 लोक कॉम नाही आहे असं माझं एक ठाम मत आहे. आणि दुसरी गोष्ट ह्यांनी ठीक आहे चांगली आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तर प्रणिती शिंदे या ठिकाणून 15 वर्ष आमदार होते, तर काय काम केले या मतदारसंघात? काम म्हणजे संघटित कामगाराचं काम केलेलं आहे, शहर बस्तीचं काम केलेलं आहे. मोठं काम सांगण्यासारखं काय? असं तर ठोस नाही आहे काय, पण बिडी कामगार, इंतरमा कामगार ते लढा दिलेला आहे. विधानसभेमध्ये तिने आवाज उठवलेले आहे. आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून इथं कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भरपूर होते आणि शहर सोलापूर हे कामगार शहर म्हणून ओळखती जे आहे, खासकर शहरमध्ये, ह्यामध्ये विधानसभेमध्ये खंबीरपणे प्रश्न मांडून. परंतु आता नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि या मतदारसंघातून त्यांनी 15 वर्ष नेतृत्व केलं आणि त्या मतदारसंघात अवघ्या 700 मताचं लीड दिलं गेलं. ह्या लीड कमी आहे, बरोबर 80,000ची लीड त्यांना लोकसभेमध्ये आहे, पण शहरमध्येमधून 700 मताची लीड आहे. ती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर त्यापैकी जे एकूण मतदान आहे शहरमध्येचं, त्यापैकी कमीत कमी 60 ते 70% मतदान मुस्लिम समाजाचे असतील. कारण काय, ह्या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये समाज कुठल्याही नेतृत्वाला मान्य केलेलं नाही, कोण लिडरशिपला ऐकून तिने मतदान केलं नाही, स्वतः येऊन पुढे जाऊन तिने मतदान केलेलं आहे. कारण काय, वस्तुस्थिती समोर अशी होती. म्हणून आजसुद्धा ते आमचे लिडरशिप जेणेकरून आज जे इच्छुक उमेदवार आहे ते सांगून देण्यामध्ये कमी पडतात, पण कॉमच्या नावावर तिने उमेदवार मागते ते. परंतु का एवढं मताधिक्य घटलं, असं 700चा अवघा लीड मिळाला? काय कारण वाटतं? तुम्ही तर आता काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काय कसं विश्लेषण करता या मतदारसंघात का एवढं मताधिक्य घटलं आणि 700चा लीड मिळाला? हा विषय शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटेचा आहे, तिने उत्तर देतील. तिने समीक्षा केली असेल. एवढं भरपूर मतदान समाजाच्या लोकांनी पुढं येऊन केलेलं आहे. कुणाचं ऐकलं नाही, कुणाचं पैसे घेतले नाही, कुणा अनेक प्रकारचे तिथे हे खटाटूट झाली, पण नकारून त्याला मतदान केलं आहे त्याला पक्षाला. पण असं असतानासुद्धा 700ची लीड, फक्त 700ची लीड आहे. तर हे ज्या समाजानं प्रोत्साहन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे किंवा आमदार पंडितताईंनी दिलेलं आहे, तो मतदान कुठं गेलं आहे ते जे निश्चित शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे केले असेल करतील.
तुम्ही काय सांगाल, या मध्यमध्ये दलित मतदारसुद्धा भरपूर आहे, काय सांगाल? दलित मतदान तर आहेत, पण आमचं एक मत आहे की मी रिक्षा चालवतो, रिक्षा व्यवसाय करतो, मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे. तर आमच्या चालकांसाठी काम करणारा माणूस म्हणजे रियाज सय्यद. तर त्यांनी मध्ये उभं राहायचं त्यांचं चालू आहे. तर त्यांना तिकीट दिलं तर मुस्लिम समाजाला चांगलं एक हे होईल, मला एक असं वाटतं. परंतु या ठिकाणाहून राज्यातला पहिला उमेदवार MIMने जाहीर केलेला आहे, फारुख शाब्दींचं नाव जाहीर केलेलं आहे. काय मग तिथं मुस्लिम बांधवातच फाईट होईल का? मुस्लिम बांधवात तर फाईट होणारच आहे. काय माहीत आहे का, शाब्दीमध्ये आणि जे बी मुस्लिमचं जर कॅन्डिडेट कुठलं काँग्रेसकडून असेल तर त्याच्यामध्ये तर फाईट होणारच आहे. कसं आहे माहीत आहे का, आता एक सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर आपला माणूस आला तर चांगलं होणार आहे. तुम्ही काय सांगाल एक मुस्लिम बांधव म्हणून? मी एक सोशल वर्कर म्हणून मी सांगू इच्छितो की समाजाचं समून तुम्ही सांगतात, समाजामध्ये आहे ना व्यक्तिमत्व काम करणारा पाहिजे. गाडीत उतरून गाडीत बसून हात करणारा नको. समोर येऊन बसून चहा पिऊन त्याच्या खांद्यावर खांदा हात टाकून भाई तुला काय प्रॉब्लेम आहे हे सांगणार व्यक्तिमत्व पाहिजे. मुस्लिमचं असू दे, तुम्ही सांगतात की मुस्लिमचं व्यक्तिमत्व ठीक आहे, मुस्लिमला निवडून मुस्लिममध्ये जाऊन सांगणारे बरेचसे समस्या आहेत. काँग्रेसनं पण काम केलं नाही, आताच्या पण हिने कोण काम केले नाही. काम करणारं व्यक्तिमत्व पाहिजे तिथं. आम्हाला तर असं वाटतो कि बाबा हर कोई आना है, हर एक मुस्लिम के नाम पर ही मत मांग रहा है. अरे आपने क्या काम किया है? किसी को नहीं, आपको मामूली कार्यकर्ता संभालने के लिए नहीं आते, जूने लोगों को बोलने के लिए नहीं आता, एक फ़ोन करने के लिए लोगों के लिए नहीं आता. कांग्रेस के रहने दो, आज परिणीति ताई के वहाँ भी जाने के दो, हर कोई आज प्रॉब्लम उठा रहा है. आज करने के बाद कार्यकर्ताओं को कोई देखने के लिए तैयार नहीं. आज मुसलमानों ने इतना लीड लाया, आपने जो भी अब बात उनको की वो सिर्फ आप ये जानते हो कि ओनली वन मुस्लिम समाज की वजह से उतने मतदान पड़े हुए हैं, बराबर है. लेकिन वो मतदान के टाइम पर जब इतना बड़ा ये नालायक नीतीश राणे ने और इसने जो बात की, खासदार ने आवाज़ उठाई क्या, कुछ बोला क्या? नहीं बोला उसने. किल्लत सिर्फ हमको इस बात की है कि यहाँ का भी नेता जो हो नेशनल लेवल पर बात उठानी चाहिए, बोलना चाहिए कि बाबा एक समाज के ऊपर हो रहा है अन्याय, हमको सर्वधर्म समभाव लेकर चलने वाला नेता चाहिए. इतना कहता हूँ मैं बस. आपल्यासोबत आणखीन समाज बांधव आहेत, काय सांगाल? मुस्लिम समाजात देखील गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, झोपडपट्टीत राहतो. त्याच्या आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे, त्याला आरक्षण मिळत नाही. सरकार येतात जातात, परंतु आरक्षणाचा प्रश्न तसाच राहतोय. आप जो चौपाल कर रहे थी वो थी विकास पर, डेवलपमेंट के ऊपर बात की. शहर मध्य की अगर हम बात करेंगे तो हर पार्टी ने सिर्फ यहाँ से वोट हासिल किया लेकिन कोई डेवलपमेंट नहीं किया. शहर मध्य के अंदर 5 से 6 झोपड़पट्टी इलाके हैं, उसमें एक ही झोपड़पट्टी है जो ग्रामीण पुलिस हेडक्वार्टर के पास की, वही डेवलप हुई है. बाकी के 5 झोपड़पट्टी आज तक ना तो वहाँ का ड्रेनेज सिस्टम सही हुआ है, ना तो वहाँ के रोड बने. तीसरी समस्या, सोलापुर शहर मध्य में 50,000 से अधिक महिलाएं बीड़ी बनाकर अपना रोज़गार चलाती हैं. कांग्रेस के भी एक साहब कह रहे थे कि यहाँ पर महिलाओं के लिए कल्याणकारी मंडल के लिए उन्होंने आवाज़ उठाई. कल्याणकारी मंडल के लिए जो है माकप के नेता अड़म मास्टर हो और या परिणीति शिंदे हो, इन दोनों ने मिलकर जो है सिर्फ इनका इस्तेमाल किया, लेकिन इनके लिए कुछ काम नहीं किया. चाहे वो माकप के नेता हो या परिणीति शिंदे हो. बीड़ी वर्कर्स के लिए, हर बीड़ी वर्कर्स का जो भी बच्चा शिक्षा प्राप्त करना चाहता है उसके लिए स्कूलों में खास गवर्नमेंट जो है फंड रिलीज़ करती थी. वो फंड बंद होकर 5 साल हुए. इन दोनों नेताओं ने आज तक आवाज़ नहीं उठाई. 15 साल तक ये विधायक रही. 15 साल तक वो 50,000 महिलाएं, मैं किसी धर्म का नाम नहीं ले रहा हूँ, उन 50,000 महिलाओं को जो फंड मिलता था गवर्नमेंट की तरफ से वो फंड बंद किया. 15 साल की विधायक रह चुकी और इस बार खासदार बन चुकी. तो इन्होंने कुछ काम नहीं किया. सेकंड बात, सोलापुर शहर महाराष्ट्र की अगर बात करेंगे तो शहर मध्य में जो मुस्लिम बहुसंख्यक इलाका बता रहे हैं, तो वहाँ की मुस्लिम आबादी के लिए आज तक कोई डेवलपमेंट का प्रोजेक्ट इन्होंने नहीं लाया. 15 साल तक वो यहाँ की MLA रही. 15 साल में एक भी जॉब फेयर यानी कि नौकरी देने का मेड़ावा इन्होंने नहीं लिया पूरे 15 सालों में एक बार भी. तो आप कैसे इनके ऊपर यकीन करेंगे कि ये आने वाले समय में भी यहाँ पर किसी कैंडिडेट को उतार कर यहाँ का डेवलपमेंट करेंगे? सिर्फ मैं बात डेवलपमेंट पर कर रहा हूँ. यहाँ के रास्तों की अगर हम बात करेंगे तो डेवलपमेंट की, ये महानगर पालिका के सारे नगर सेवकों ने मिलकर जो है ज़्यादा विकास काम किया. परिणीति की फंड से बहुत कम यहाँ पर काम हुआ है. सेकंड बात अगर हम बात करेंगे तो यहाँ का ड्रेनेज सिस्टम, आज भी ड्रेनेज सिस्टम की सबसे बड़ी दुविधा शहर मध्य में चल रही है, लेकिन उसका कोई प्रॉब्लम का सॉल्व आज तक ना तो परिणीति शिंदे ने किया और ना ही अब वो खासदार बन चुके हैं, ना वो आप करेंगे.
ये 5 सालों की बात नहीं, ये पूरे 15 सालों में ड्रेनेज सिस्टम की बात अगर हम बात करेंगे तो यहाँ पर आज भी लाइट का जो मसला बहुत बड़ी शान से ये लोग खासदार बनते वक्त कह रहे थे कि सोलापुर को लाइट शेडिंग से मुक्त करूँगी, ये सारे नारे उनके स्टेज पर ठहर कर बोल रहे थे। लेकिन आज भी हमारे यहाँ पर लोड शेडिंग का मसला है। और चौथी सबसे बड़ी बात अगर यहाँ का मसले की हम बात करेंगे तो बेरोज़गारी इतनी बढ़ चुकी है यहाँ पर, उस बेरोज़गारी के लिए ना तो परिणीति शिंदे हो ना तो बीजेपी हो, बीजेपी तो करेगी नहीं, सवाल सी बात है, क्योंकि वो 15 लाख का चॉकलेट इतना बड़ा दिए, वो 15 लाख का चॉकलेट देने में माहिर है। तो कांग्रेस सिर्फ बीजेपी का डर बताकर इन लोगों के वोट हासिल करेगी और वोट हासिल कर सत्ता में बैठेगी, और ये आने वाले समय में भी इसी प्रकार से होता रहेगा। सेकंड बात अगर हम बात करेंगे रिजर्वेशन की, आपने जैसा बताया कोर्ट का सीधा ऑर्डर है कि मुसलमानों को रिजर्वेशन दिया जाए 5% नौकरी और शिक्षा में। ये होने के बावजूद भी ना बीजेपी तो दे नहीं रही, तो कांग्रेस का ये काम है कि आने वाले समय में महाविकास आघाड़ी की अगर सत्ता बनती है तो वो जाहिरनामे में डाले ये बात कि आने वाले समय में महाविकास आघाड़ी की अगर सत्ता यहाँ पर बढ़ती है तो मुस्लिम रिजर्वेशन जो कोर्ट ने कहा है कि 5% शिक्षा और नौकरी में देना चाहिए, तो वो देने की बात करे, तभी जाकर इस चुनाव में मुसलमानों से वोट मांगने के लिए वो हमारे दरबार पर आए। आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहर असेल, जिल्ह्यात असेल, मुस्लिम बांधवांची निर्णायक अशी भूमिका राहिलेली आहे। सोलापूर शहरमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे, परंतु या ठिकाणी नॉन मुस्लिम उमेदवार दिला जातो आणि तो निवडून येतो। मुस्लिम जो उमेदवार आहे तेथून प्रस्थापित पक्ष आहेत, त्या मुस्लिम उमेदवार का दिला जात नाही, कसं विश्लेषण करायचं? या मतदारसंघामध्ये गेले बरेच वर्षापासून मुस्लिम उमेदवारी देण्यात आली नाही, हे खरं आहे। पण फक्त उमेदवारी देण्यात आली नाही याच्यावर चालणार नाही। गेले 5 वर्षापासून समाजासाठी काय तर करावं लागतं। फक्त विधानसभा आली आणि विधान परिषद आली, फक्त उमेदवारी मागून चालणार नाही, समाजासाठी तुम्ही काय तर काम करायला पाहिजे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे फक्त उमेदवारी दिले म्हणून विकास होणार नाही। त्या ज्या काही पक्षामध्ये तुम्ही काम करता, ज्या समाजासाठी काय तर मिळवून देण्याची जबाबदारी पण तुमच्याकडे आहे। ज्या समाजासाठी तुम्ही काम करत नाही, आज तुम्ही घाबरून काम करता की माझ्या समाजासाठी काय तर मागितले तर मला देश जातीवाद समजून गेले, त्यासाठी कधीही तुम्ही आज जे आमदारीसाठी इच्छुक आहे, यापूर्वी त्यांनी कधी नगरसेवक म्हणून होते, काही नगरसेवक नव्हते, पण महानगरपालिकामध्ये मुस्लिम समाजाचे प्रश्नासाठी किती तुम्ही त्यामध्ये भांडणं केलेले आहे, किती त्या लक्षवेधी लावलेले, हे पण मुद्दा महत्त्वाचा आहे। विधान परिषद आले तर ये ठराविक लोक विधान परिषदसाठी मागणी करतात, ये ठराविक लोक आमदारकीसाठी मागणी करतात। माझं मत असं आहे की समाजासाठी काय तर करावं। केवळ महिन्या 2मध्ये एक मीटिंग घेऊन जेवण खाऊ घालून विधानसभा तुम्हाला विधान परिषद निवडून लढला येत नाही। समाजासाठी काय तर करा। समाजाचे जे काही मूळ प्रश्न आहेत त्यासाठी हाशमपीर मस्जिदचा प्रश्न ज्यावेळी प्रसाद लाडने विधानसभामध्ये मांडला होता, या इच्छुक उमेदवारांनी त्या खोटी माहिती विधानसभाला दिली म्हणून त्याच्यावर काय कोर्टात गेलेत का? अनेक बरेच ठिकाणी मुस्लिम समाजावर अत्याचार झालेत, त्या ठिकाणी कधी मुस्लिमचे नेते गेलेत का? फक्त उमेदवारी मागून आपला स्वतःचा भला आता अशी भाषा झाली की काँग्रेसमध्ये फक्त कमर्शियल नेते राहिले, तर ज्या लोकांच्या लढण्यासाठी जे लोक आहेत तसं काय राहिलेलं नाही। ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये अन्याय झाला तरी त्या पार्टीमध्ये राहून त्या पार्टीचे काम करतात, पण इथं उमेदवारी नेमले तर दुसऱ्या पक्षात कधी जातील का सांगता येत नाही, अशी परिस्थिती काँग्रेसमध्ये झालेली आहे। तर माझं मत असं आहे की तुम्ही फक्त उमेदवारी कुठलेही पक्ष, भारतीय जनता पार्टी असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, कुठल्याही पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागण्यापेक्षा स्वतःचा अस्तित्व निर्माण करा, लोक तुम्हाला निवडून देतील। आज 60,000 70,000 फक्त मतं म्हणून काय सांगता? तुम्हाला 60-70 हजार मतं आहे, ते तुम्हाला 100% मतदान करू, 80,000 मतांनी तुम्ही निवडून या की कशाला झोला घेऊन फिरायला लागले सारखा? झोला घेऊन फिरण्यापेक्षा तुम्ही स्वतःची लायकी तयार करून लोक तुम्हाला मागे लागायचे पाहिजे। हे लायकीदार उमेदवार आहे, त्याला निवडून देण्याकरता आम्ही तीव्र आंदोलन करणार, या त्याला पाठिंबा देणार, असं लोक म्हणायला पाहिजे। तुम्हीच फक्त फिरायला लागलं म्हणजे काय ना? याचा अर्थ असा आहे की या 45 वर्षामध्ये या निवडून न येण्याचे कारण असं की फक्त 15 दिवस अगोदर तयारी करायचं, त्यानंतर कोण उमेदवारी नाही दिलं तर जे उमेदवारी दिले त्या उमेदवाराचं काम करण्याचं नाईलाजाने करायची, हे जे सवय झालेलं आहे हे कुठं तर बदलायला पाहिजे। परंतु या सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये 11 आमदार आहेत। आपण आता मुस्लिम बांधव म्हणून आपला एक प्रतिनिधी असावा, आपला मुस्लिम बांधवांचा आवाज उठवणारा कोणतर असावा, आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडणारा कोणतर असावा, असं वाटत नाही?
11 मतदारसंघामध्ये बरेच ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या कमी आहे. तुम्ही दक्षिणमध्ये गेले तर धनगर समाज आहे, उत्तरमध्ये गेले तर परंतु शहर मध्यमध्ये भरपूर आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आपापले समाजाचे वर्चस्व जास्त आहे. करमाडामध्ये गेले तर धनगर समाज जास्त आहे. तुमचे वेगवेगळे समाजाचे वेगवेगळे समाजाचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे आणि त्या समाजासाठी काय तर काम केलेले आहेत. तुम्ही फक्त जे काम करणारे व्यक्ती तर तयार करा, फक्त आमदारकी मानून चालणार नाही. माझं मत असं आहे की नेतृत्व तुम्ही स्वतः तयार करा. तुम्ही समाजासाठी आज एक हॉस्पिटल तुम्ही तयार करू शकलो नाही. सर्वात मोठी गोष्ट, एवढे वर्ष गेले 50-60 वर्षापासून महानगरपालिकामध्ये स्वतःचा स्वार्थासाठी महापालिकेची जागा हडपण्यामध्ये सक्सेस झालेले हे लोक. किती नगरसेवकाचे महापालिकेच्या जागा हडपलेले आहेत. या समाजासाठी काय तर करावं याची कधी इंची झालीत का? या समाजाच्या बंधूंनी आपल्याला तुम्हाला मुस्लिम समाजाशिवाय दुसरा कोण मत देत नाही, पण त्या मुस्लिम समाजासाठी तुम्ही काय केले तेच उत्तर द्या. गेले 15 वर्षापासून परिणिती शिंदे आमदार आहे म्हणून तुम्ही सांगता खासदार झालेत. या परिणिती शिंदे खासदाराकडे आपल्या समाजाच्या मागण्या किती घेऊन गेले ते विचार करा. तुम्ही आरक्षणचा मुद्दा घेता, त्यांनी लोकसभामध्ये पहिल्या भाषणामध्ये धनगर समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणचे मुद्दा मांडले. तुम्ही मुस्लिम समाजाचे त्याहून का विचारले नाही? किंवा मुस्लिम समाजानं हायकोर्टानं आदेश दिले 5% आरक्षण एज्युकेशनमध्ये देण्यात यावं, देण्यात का आलं नाही? आणि ज्या काँग्रेसमध्ये बसलेले नेते आहेत, या काँग्रेसचे नेत्यांनी स्वतःच्या नेत्यासमोर जाऊन विचारले की आमच्या समाजाला 5% आरक्षण द्या म्हणून सांगितले. तुम्ही त्यासाठी कार्य करा. वक्फ बोर्डचा विषय आला तर किती लोकांनी लोकसभा वॉकआउट केले होते ते विचार करा. फक्त मुस्लिम समाजाला दिशाभूल करण्याचं कारण म्हणजे या मुस्लिम समाजाने, या मुस्लिम समाजाचे नेते त्याला जबाबदार आहेत. हे सामान्य माणूस आहे. आज मुस्लिम समाजाला नेतृत्व नाही आहे म्हणून तिने अडचणीत आहे. खरा नेतृत्व त्याला भेटल्यानंतर या मुस्लिम समाज त्याच्या पाठीशी जायला तयार आहे. पण खरा नेतृत्व कोण करायचं? 50 वर्षापर्यंत मुस्लिम समाजाची अवस्था बघितल्यानंतर कोण स्वतःच बघायला लागलं आहे. यासाठी मुस्लिम समाजाला पर्याय नाही म्हणून कुणातर पाळापाळा करायला लागले. कधी काँग्रेसच्या पाठीमागं, कधी समाजवादी, कधी जनता दल, वेगवेगळे कडे जाण्याचं कारण की मुस्लिम समाजाला योग्य नेतृत्व नाही आहे. मुस्लिम समाजाचे योग्य नेतृत्व राहिलं तर या समाज कुठलेही तुमचं जाणार नाही. याची जाणीव मुस्लिम समाजाच्या नेत्यांना नाही आहे. आज जे काँग्रेसच्या शहरमध्येमध्ये मी सांगता तर शहरमध्येमध्ये माझं मत असं आहे की तुम्ही नेतृत्व तयार करा. त्याच्या जाण्यापेक्षा तुम्ही अपक्ष निवडून या ना. तुमचे एवढे समाजावर भरोसा आहे, तुम्ही एवढं समाजासाठी काम केलं आहे, अपक्ष उभा करा. अपक्ष उभा करा आणि तुम्हाला ताकद असेल तर निवडून या. झोला घेऊन फिरायला काय करायचं तुम्हाला? आणि भविष्यामध्ये एखादा नवीन उमेदवार तुम्ही दिला आहे, कुठल्याही पक्षांनी तुमचं मतदान त्या पक्षांनी दिल्यानंतर त्या उमेदवाराचा तुम्हाला काम करावं लागेल. काम नाही केले तर तुम्हाला नगरसेवकाला तिकीट भेटणार नाही, याला का भीती आहे त्यांना. त्यासाठी दिलेल्या उमेदवाराला परत काम करावं लागेल. काँग्रेस पक्ष देणार का दुसरे देणार हे विषय नाही आहे. नाही दिले तर परत या लोकांनी दुसरं काम करणार याची गॅरंटी आहे मला 100% की तुम्हाला उमेदवारीच पाहिजे. मग आमदारकी नाही दिले तर नगरसेवक तर द्या. या अशाने काही लोकांनी फॉर्म भरलेलं आहे. 20 लोकांनी आमदारकीसाठी फॉर्म भरलेत. 20 लोकांनी त्यामध्ये किती नगरसेवक आहेत ते तर नगरसेवक असून त्या भागाचा राहिलेले भागामध्ये मुस्लिम समाज आहेत. त्या आहेतल्या मुस्लिम समाजाचा किती विकास केला तर मी आत्मचिंतन करा. एवढंच माझं मत आहे. काय सांगाल आपण या शहर मध्य मतदारसंघाबद्दल? शहर मध्यमध्ये जवळपास मी एक रिक्षा चालक आहे. बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 33-34 वर्षापासून रिक्षा चालवतो. परंतु मध्यमधली परिस्थिती बघितली किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामधली जरी परिस्थिती बघितली की चालक बांधवांबद्दल म्हणून आतापर्यंत पाहिजे तसा विकास म्हणून नाहीच. त्यांचं फक्त शोषण झालेलं आहे. मग ते केंद्र शासन असो अथवा राज्य शासन असो अथवा आपल्या सोलापुरातलं वाहतूक शाखा प्रशासन असो, एक त्यांची पिळवणूक एक प्रकारे होत झालेली आहे. आपण मध्यंतरी रिक्षा संघटनाने आमदार नुकत्याच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना देखील निवडणुकीच्या दरम्यान पाठिंबा दिला होता. परंतु आता त्या खासदार झालेल्या आहेत. आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे गेला होता का आणि मग सुटल्या का? नाही, समस्या घेऊन गेले होते पण त्यांनी म्हटलेत की बाबा यापुढं आता आम्ही लोकसभेमध्ये त्या समस्यावर विचार करू वगैरे. परंतु आतापर्यंत तरी तसे कधी प्रकार घडलेला नाही. लक्ष देत नाहीत मुळातच. चालक बांधवांकडे लक्ष द्यायला, चालक बांधव की वेगळा आहे
यांना फक्त शोषण करायचं, ह्याच्या पलीकडे रिक्षा चालक बांधवांना किंवा चालक बांधवांना आतापर्यंत न्याय द्यायचा प्रयत्न कोणी आतापर्यंत कुठल्या पक्षाने पण केला नाही. त्यामुळं या भागातून मध्यमधून तरी मला वाटतं की अलीकडे एक नाव बरंच येतं आहे की बाबा रियाजभाई सय्यद म्हणून, की त्यांनी बरंच रिक्षा चालकांबद्दल किंवा चालकांबद्दल बरंच काम केलं आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून बराच उठाव केलेला आहे. त्या ते पण इच्छुक आहेत वाटते. खरोखरच अशी जर का आमच्या चालक बांधवांच्या बाजू घेऊन जर का विचार मांडायचा, न्याय द्यायचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच रियाजभाई सय्यद यांना या मध्यमधून तिकीट मिळावं अशी माझी विनंती आहे. आपल्यासोबत आणखीन बांधव आहेत. काय सांगाल, MIMने राज्यातला पहिला उमेदवार शहर मध्यमधून फारुखभाईंचं नाव जाहीर केलेलं आहे. या ठिकाणाहून जे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत त्यांच्या काय समस्या सुटलेल्या आहेत? पहिल्यात प्रथम मी हे सांगतो की हे शहर मध्य मतदारसंघ हे मुस्लिम बहुमूल्य मतदारसंघ आहे. इकडे जास्तीत जास्त 1,10,000पर्यंत मुस्लिम मतदारसंघ असून त्या मतदारसंघात मुस्लिम समाजावर काँग्रेस पार्टीने, राष्ट्रवादी पार्टीने कमीत कमी 30-35 वर्षापासून जे आहे ना अन्याय अत्याचार केलेले आहे. त्यांचा हक होतं की शहरमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचं. ते काम कधीही काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टी यांनी केलेलं नाही. शहरमध्यमधून MIM पार्टी हे मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी, आता MIM पार्टी म्हणजे आम्ही ज्या कम्युनिटीतून येतो, आम्ही मुस्लिम समाजातून येतो. मुस्लिम समाजावर जेवढा अत्याचार भारत देशामध्ये होत आहे आज BJP गवर्नमेंट तेवढा अत्याचार शायद ही कहीं पर हुआ होगा. तो आज जो है फारूक शाब्दी साहब जो है पिछले 7 सालों में जो 2019 के इलेक्शन हारने के बाद उन्होंने यहाँ पर 6 साल यहाँ पर रुक कर जो लोगों के लिए काम किए, उन्होंने ये देखा नहीं जात पात धर्म ना देखते हुए सभी धर्म सभी जात के लोगों के लिए उन्होंने काम किया है. और आने वाले शहर मध्य के इलेक्शन के अंदर सोलापुर शहर का विकास उन्होंने महाराष्ट्र असेंबली के अंदर शहर मध्य का नहीं, सोलापुर शहर का विकास बोल रहा हूँ मैं. शहर का विकास जो है आने वाले वक्त के अंदर जो है विधानसभा में खड़े रहकर उन्होंने यहाँ पर जो है प्रॉब्लम सॉल्व करने की कोशिश करेंगे. और हमारे यहाँ पर कांग्रेस पार्टी में हमारे बहुत सारे मुस्लिम इच्छुक उम्मीदवार जाकर 15-20 लोग जो टिकट मांग रहे, इतने दिन में इनको समाज कहीं पर नज़र नहीं आया. और ये आज समाज के नाम पर जाकर कांग्रेस पार्टी से टिकट मांगते हैं. इनको नैतिक अधिकार नहीं है. समाज के नाम पर, समाज पर जब जुल्म हुआ, सबसे पहले समाज की जो लड़ाई लड़ने वाला कोई कैंडिडेट यहाँ पर है तो MIM पार्टी का कैंडिडेट है. पिछले 2014 से लेके 2019 इलेक्शन में या फिर आने वाले 2024 के इलेक्शन में MIM पार्टी यहाँ पर जो है ना अपनी दावेदारी मजबूत तरीके से रख कर मुसलमानों के हित में और दलितों के हित में, आज हिंदुस्तान के अंदर सबसे ज़्यादा अगर अत्याचार और अन्याय किसी पर हो रहा है तो मुसलमान और दलित पर हो रहा है. तो हमारा MIM पार्टी का एक ही काम है कि जहाँ पर भी वंचित लोग हैं, जो वंचित घटक है, जिनके ऊपर अन्याय अत्याचार हुआ, इन लोगों के साथ खड़े रहकर इनके लिए आवाज़ बनकर हमारा उतरने का काम है. तो ये काम MIM पार्टी कर रही है. तो आने वाले वक्त के अंदर सभी हिंदू मुस्लिम सभी जात धर्म के लोगों को लेकर जो है हमारे फारूक शाब्दी साहब जो है ना सोलापुर शहर के अंदर काम कर रहे हैं. और MIM पार्टी के माध्यम से अनेक आंदोलन, अनेक मोर्चे. और मैं आपको बताता चलूँ, मैं MIM पार्टी का युवक अध्यक्ष हूँ. तो आपके पत्रकार बंधू ने आपण MIMचे युवक अध्यक्ष आहात. तर फारुखभाईंचं या मतदारसंघात गेल्या 5 ते 6 वर्षापासून काम करता म्हणतात. तर असं सांगण्यासारखं मोठं काय काम आहे, त्यांनी लोकांसाठी काय केलं आणि लोकांना काय मदत केली? फारूक शाब्दी साहेब हे ना कोविड काळामध्ये जे आहे ना प्रत्येक घरोघरी कोविड काळामध्ये अचानक लॉकडाऊन घोषित झाल्यावर लोकांकडे काही सुविधा नव्हती घरात आणि व्यवसाय एकदम ठप्प पडले होते. कोणाला कारोबारमध्ये जाण्यासारखा भाग नव्हता. त्यावेळी फारूक शाब्दींनी 20,000 लोकांना जे आहे ना घरोघरी आमच्या टीमने, सर्व MIM पक्षाच्या टीमने घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्याचे किट 20,000 लोकांना वाटप केले. आणि फारूक शाब्दीने कोविड काळात एवढं काम केलेलं आहे, जे पण सुविधा कोविड काळामध्ये करावे ते काम त्यांनी केलेले आहे. आणि जे पण आंदोलन जे समाजाच्या हक्कासाठी आणि जे पण आंदोलन जे आहे त्यांनी उठाव करून घेतलेले आहे. सोलापूर शहरातील जे आहे ना सर्व गोरगरीब लोकांच्या जनतेसाठी आंदोलन केलेले. प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. आम्ही MIMचं युवकमध्ये अध्यक्ष म्हणून आम्ही पण त्यामध्ये सहभागी होतो. आणि प्रत्येक सोलापूर शहरांना हे माहीत आहे की 6 वर्षात एक नेता कसा असतो, गोरगरिबांच्यासाठी कसं धावून येतो, ते काम फारूक शाब्दी यांनी केलेले आहे. आणि फारूक शाब्दींचं सांगण्याबाबत असं आहे की प्रत्येक वेळी त्यांनी काही ना काही कार्यक्रम राबवत असतात. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जे लोकांपर्यंत जाणार आहे, आम्हाला खात्री आहे की फारूक शाब्दींना इथली जनता मध्यमधली निवडून आणणार आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून वरिष्ठ आहात आणि अनेक वर्षापासून सोलापूर शहर बघता आहे.
शहरमध्ये बघताय तर मुस्लिम बांधवांच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली, आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. आपण जर पाहिलं तर राज्यात सध्या आरक्षणावर मोठा वाद सुरू आहे, परंतु मुस्लिम बांधवांचं जो 5% आरक्षण आहे ते मिळत नाही. आता आपण फक्त मुस्लिमसाठी सांगितलं. मी सोलापूर शहराचा एक नागरिक आहे, सुज्ञ नागरिक आहे. मी मुस्लिम समाज सोडून बोलणार, कारण सोलापुरातील सर्व जनतेला, हिंदू असो मुस्लिम असो, या सर्वांना सर्वच राजकीय पक्ष, भाजप असो, कम्युनिस्ट पार्टी असो, MIM असो, काँग्रेस असो, सर्वांनी वेड्यात काढलेलं आहे. अहो, तुम्ही निवडणुकीला थांबताय, काय मुद्दे काय आहे? आम्हाला तुमची मदत नको. आता माझ्या भावाने सांगितले की किट वाटलेत, धान्य वाटप केले, ते नको. आमच्या कामाला हाताला काम द्या, आम्ही काम मागतो. आमच्यासाठी तुम्ही काय केलं? कुठल्या पुढारीने काय केलं? आपल्या माहितीसाठी सांगतो, एक शफी इनामदार यांनी भारत गारमेंट चालू केलं, तिथं 500 कामगार काम करत होते. या राजकीय काँग्रेस आणि भाजपच्या भांडणात हा रोजगार देणारा मोठा सोलापुरातील प्रकल्प बंद पडला. आज जर ते प्रकल्प चालू असला असता तर त्या ठिकाणी 3-3 हजार कामगार काम केले असते. त्याला चालू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. म्हणून मी सोलापूरच्या गरीब जनतेला सांगतो की हे करू नका, सुज्ञ व्हा, समजदारीने काम करा, योग्य उमेदवाराला उमेदवार द्या. आता आडम मास्टर जे म्हणतात, आडम मास्टरकडे काय मुस्लिम उमेदवार नाही, ते आपल्या पार्टीकडून मुस्लिमाला उभं करू शकत नाहीत. त्यांच्याकडे त्यांच्या पार्टीत देखील वकील आहेत, प्राध्यापक आहेत. त्यांनी का मागणी स्वतःलाच का? अहो, त्यांनी 30,000 घरकुल केले आणि 10,000 अगोदर केले. 40,000 घरकुल इथं आणले सोलापुरात. मग इथं आमच्या इथं घरकुल कोणाला असते? बेघर लोकांना असतं. 40,000 बेघर लोकांना तुम्ही घरं दिली, तरीही आपल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात 150 बेघर कसं काय पडलेले आहेत? त्यांना घर कोण देणार? अगोदर त्यांना द्या, मग आमचा विचार करा. आम्ही आहे ना, कुठेही कष्ट करतो, हमाली करतो, आमच्या घर चालवतो, परंतु आमच्या मुलांना रोजगार द्या. आम्ही रोजगार मागतोय, तुम्ही म्हणताय भीक मागा. तुम्ही आम्हाला भिकेला लावणार असेल तर आम्ही अजिबात तुम्हाला कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही. मी स्पष्ट सोलापूरकरांना सांगतोय, मतदानावर बहिष्कार टाका किंवा सर्वांनी मिळून लाल बटन दाबा, नोटा दाबा. आम्हाला तुमची गरज नाही, ह्या राजकारणी पक्षांना दाखवून द्या. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, काय सांगाल? आता सध्या तर परिस्थिती अशी आली मध्येची, जेणेकरून कोणाचंच तिथं लक्ष नव्हतं. लक्ष म्हणलं तर काय, आता एक नवीन चेहरा जे समोर यायला लागला आहे. म्हणजे मी एक रिक्षा चालक आहे. आता मधल्या काळामध्ये रियाजभाई सय्यद म्हणून जे काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मागितले म्हणून असं कळालं आहे. पण त्याने रिक्षा चालकांच्या पाठीमागं एवढं तिथं काय जात धर्म बघितले नाहीत. कारण मी पण एक हिंदू आहे, जात धर्म तिथं त्याने बघितले नाहीत. सगळ्यांसाठी मिनिमम 2,000 करोडचं जे दंड जे चालू झालं होतं ते त्याने माफ करून घेतलेत. मग एक रिक्षा चालक म्हणून मी स्वतः माझ्या परिवाराला घेऊन मी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. शेवटचा प्रश्न, काय सांगाल? आता यांनी जे फारुख शाब्दीबद्दल बोलले आहेत, तुम्ही काय सांगाल? माझं मत असं आहे की फक्त या लोकांनी एखादा व्यक्ती व मोठा करण्यापेक्षा दुसऱ्याला टीका करणं, आपला व्यक्ती किती हुशार आणि किती चांगला आहे त्याच्यावर राजकारण चालत नाही. समाजासाठी काम करायला लागतं आहे. ज्या MIM पक्षाबद्दल तिने सांगत आहे, गेले 5 वर्षापासून तुम्ही कार्यकारिणी डिक्लेअर केले नाही. कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि तुम्ही आमदारकीचे स्वप्न बघतात. समाजासाठी काम करावं लागतं आहे. काम केल्याशिवाय तुम्हाला निवडून देत नाही. आणि तुम्ही 5 वर्षा फक्त कोविडमध्ये कोण काम केलं नाही म्हणून तुम्ही काम केलं म्हणून झेंडा लावतात. कोविडमध्ये सामान्य माणूसपासून उद्योगपती सगळे समाजाचे लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या समाजासाठी काम केलेलं. ज्या उद्योग आणण्यासाठी तुम्ही मुंबई सिटीमध्ये 25 दिवस राहतात, 5 दिवस सोलापूरमध्ये येतात. 5 दिवसामध्ये कुणाचा वाढदिवस आणि कुणाचा
वलिमा आहे त्याचे जाऊन सत्कार करण्याशिवाय तुम्ही 5 वर्षात केले काय हे तर सांगा पहिला हे सांगा ना. मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही जे काम करा तुम्ही काम करा जे काम करा म्हणून हिने वातावरण निर्मिती करून जे चांगलं आहे त्यांची हिची ताकद नाही वातावरण खराब करण्याचं काम कर. पण कसं आहे माहिती आहे की हिने बोलताना मी काही उत्तर दिले नाही. माझं मत असं आहे की तुम्ही फक्त एका व्यक्तीला मोठा करू नका समाजासाठी काय तर करा. प्रत्येक 10 मिनिटांनी 4 शब्द बोलल्यानंतर ते नाव सांगू नये ना त्या व्यक्तीला मोठा करण्यापेक्षा समाजासाठी काम काय केले समाजासाठी जे युवक तुमच्या पाठीमागे फिरायला लागले त्याच्यासाठी काय केले कोविडमध्ये काम केले हे केले ते समाजासाठी तुम्ही 5 दिवस येऊन काय केलेले नाही माझं असं ठावीक मत आहे. 8 वर्षात काय फारुख शाब्दी आमदार आपण जर शैक्षणिक एक 2 मिनट आखिरी सवाल, आने वाले समय में शहर मध्य हो या महाराष्ट्र की जनता हो, मैं उनसे विनती यही करना चाहता हूँ, पार्टी का कैंडिडेट कोई भी हो, आने वाले समय में जनता के हितों के बारे में वो स्टेज पर ठहर कर वादे करता है, स्टेज पर ठहर कर जनता के मसाइल को सुनने की ताकत रखता है और जनता कोई भी पार्टी का हो, मैं किसी जात पात का नाम का नहीं ले रहा हूँ ना ही किसी पार्टी का नाम ले रहा हूँ, आने वाले समय में सोलापुर शहर मध्य की जनता हो या फिर पूरे महाराष्ट्र की जनता हो, इस बार विधानसभा चुनाव में आप ऐसे उम्मीदवारों को चुने जो जनता के वादों को पूरा करने के लिए उतरेगा, वैसे इंसान को आप चुने. आपण जर पाहिले तर या ठिकाणाहून शहर मध्यमधून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मतदान करतात. त्यांची संख्या देखील या ठिकाणी मोठी आहे. परंतु जे आपल्यासोबत आता मुस्लिम बांधव होते यांनी आपली कैफियत मांडली, वेगवेगळे मुद्दे देखील उपस्थित केले. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीनंतरच हे कळणार आहे की हे मुस्लिम बांधव कोणत्या पक्षाच्या बाजूने गेलेले आहेत. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.